जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 5 भाग 82. 10 प्रकीर्णक ग्रंथ. भाष्यकारांच्या मते तीर्थंकरांनी जो उपदेश दिला त्या उपदेशाद्वारे श्रमणांनी जे निरनिराळे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांना प्रकीर्णके असे म्हणतात. महावीरकालीन प्रकीर्णकांची संख्या 1400 इतकी सांगितली आहे. वल्लभी परिषदेमध्ये आगम म्हणून ज्याचा स्वीकार करण्यात आला आहे त्या प्रकीर्णकांची संख्या 10 आहे. 1 चतुष्शरण, 2 आतुर प्रत्याख्यान, 3 महाप्रत्याख्यान, 4 भक्ती परिज्ञा, 5 तंदुल वैचारिक तंदुल वेयालीय, 6 संस्तारक, 7 गच्छाचार, 8 गणिविद्या, 9 देवेंद्रस्तव, 10 मरणसमाधी. यातील बहुतेक सर्व ग्रंथ पद्यमय आहेत. 1 चतुष्शरण, याला कुलसाणुबंधी असेही म्हटले आहे. या ग्रंथात एकूण 63 गाथा आहेत. या ग्रंथात प्रारंभी 6 आवश्यक क्रियांचा उल्लेख, नंतर अरहंत सिद्ध, साधू व जिनधर्म या 4 तत्वांना शरणस्थान मानून पाप व पुण्य याविषयी अनुक्रमे निंदा व अनुराग भावना प्रकट केली आहे. ही ग्रंथरचना वीरभद्राने केली असल्याचे मानले जाते. या ग्रंथावर भुवनतुंग यांची टीका आहे. 2 आतुर प्रत्याख्यान, याला बृहदातुर प्रत्याख्यान असे दुसरे नाव आहे. यात 70 गाथा आहेत. 10 गाथेनंतर काही भाग गद्य आहे. यात बालमरण व पंडितमरण यातील फरक स्पष्ट केला असून प्रत्याख्यान अर्थात परित्यागालाच मोक्षप्राप्तीचे साधन म्हटले आहे. याचा करता वीरभद्र असावा. या ग्रंथावर भुवनतुंगाची टीका आणि गुणरत्रांची अवचुरी आहे. 3 महाप्रत्याख्यान, या 142 गाथा असून यातील काही अनुष्टुप छंदात आहेत. यात दुराचारीची निंदा केली आहे. शिवाय एकत्व भावना, मायेचा त्याग, संसार परिभ्रमण, पंडित मरण, उद्गलापासून अतृप्ती, 5 महाव्रते, दुष्कृत निंदा, वैराग्याचे कारण, आराधना इत्यादी विषयांचे विवेचन प्रस्तुत ग्रंथात केले आहे. प्रत्याख्यान पालनामुळे सिद्धी प्राप्त होते असे कथन केले आहे. 4 भक्त परिज्ञा, यात एकूण 172 गाथा आहेत. भक्त परिज्ञा, इंगिनी व पादोपगमन या समाधी मरणाच्या भेदांचे स्वरूप सांगितले आहे. दर्शन हे प्रमुख सांगितले असून दर्शनापासून भ्रष्ट होणाऱ्याला निर्वाणाची प्राप्ती होत नाही. अत्यंत घोर कष्टाच्या साह्याने सिद्धी मिळवण्याच्या बाबतीत अनेक दृष्टांत दिले आहेत. मनाला माकडाची उपमा दिली आहे. माकड ज्याप्रमाणे क्षणभर देखील शांतपणे बसत नाही त्याप्रमाणे मन देखील सदैव कोणत्या ना कोणत्या विचारात घडून गेलेले दिसते. स्त्रियांना नागिनीची उपमा देऊन तिला अविश्वासाची भूमी, शोकाची नदी, पापाची गुंफा, कपटाची कुटी व दुःखाची खाण या विविध विशेषणांनी संबोधले आहे. या प्रकीर्णकाचा कर्ता वीरभद्रच असल्याचे मानले जाते. 5 तंदुल वैचारिक, या ग्रंथात 123 गाथा असून त्यात गद्य पद्य मिश्रित आहे. मधूनमधून सूत्रांचा वापर केलेला आहे. यामध्ये जीवाची गर्भावस्था, आहारविधी, बालजीवन, क्रीडा इत्यादी जीवनावस्थांचे वर्णन महावीर व गौतम यांच्यातील प्रश्नोत्तर रूपाने दिले आहे. योग्य प्रसंगी शरीरातील अंगोपांग, त्यांची अशुचिता, स्त्रियांची प्रकृती, त्यापासून निर्माण होणारे धोके याचे सविस्तर वर्णन केले आहे. यातील साहित्यिक भाषा संस्कृत काव्यग्रंथाचे स्मरण करविते. पुरुषाच्या तपाचरणाचा घात करणारी स्त्री आहे म्हणून तिला अनेक विविध प्रकारची वाईट विशेषणे दिली आहेत. विजय विमल यांनी या ग्रंथावर टीका लिहिली आहे. 6 संस्तारक,
यात एकूण 123 गाथा असून अंतसमयी मुनींनी ग्रहण करावयाच्या तृणासनाचा यात सांगितला आहे. त्या तृणासनावर अविचल स्थिर राहून पंडित मरण साधल्याने मुनी सद्गतीला जातो. सुबंधू, चाणक्य इत्यादी नावांचा उल्लेख अशा प्रसंगांचा दृष्टांतासाठी केला आहे. 7. गच्छाचार. यात एकूण 137 गाथा असून त्यातील काही अनुष्टुप छंदात आहेत तर काही आर्या छंदात आहेत. महानिषिध, बृहत्कल्प व व्यवहार सूत्र यांच्या साह्याने साधू साध्वींच्या हितार्थ या ग्रंथाची रचना करण्यात आली आहे. आर्यिकांचा संघातील निवास, संघविनय व संघातील नियम उपनियम पालन करण्याचा विधी समजावून सांगितला आहे. आपापल्या कामवासनेच्या जागृतीपासून स्वतःचा बचाव करण्यावर अधिक भर दिला आहे. म्हणूनच साधूला बाला, वृद्धा, दुहिता, भगिनी यांच्या शरीराला स्पर्श करण्याचा देखील निषेध करण्यात आला आहे. 8. गणिविद्या. या ग्रंथात 86 गाथा असून त्यात दिवस, तिथी, नक्षत्र, योग, करण, मुहूर्त इत्यादी गोष्टींचा ज्योतिष पद्धतीने विचार केला आहे. यामध्ये होरा शब्द देखील आला आहे. 9. देवेंद्र स्तव. या प्रकीर्णकात एकूण 307 गाथा आहेत. यात कोणी श्रावक 24 तीर्थंकरांना वंदन करून महावीरांचे स्तवन केले आहे. या प्रसंगी श्रावक पत्नी पतीला इंद्र इत्यादी विषयांची माहिती विचारते. या प्रश्नाचे उत्तर म्हणून श्रावकाने कल्प व कल्पातीत देवांचे वर्णन केले आहे. या प्रकीर्णकाचे कर्ते वीरभद्र मानले जातात. 10. मरणसमाधी. मरणसमाधी हे प्रकीर्णक सर्व प्रकीर्णकात मोठे आहे. यात 663 गाथा आहेत. त्यातून आराधना, आराधक, आलोचन, संलेखन, क्षमापन इत्यादी 14 प्रकारे समाधी मरणाचा विधी समजावून सांगितला आहे. परिशह सहन कसे करावेत हे विविध प्रकारच्या दृष्टांतांनी कथन केले आहे. शेवटी 12 भावनांचे स्पष्टीकरण केले आहे. या सर्व 10 प्रकीर्णकांचा विचार केला तर आपणाला असे दिसून येते की मुख्यतः मुनींना त्यांच्या अंतकाळी मन धर्मभावनेत स्थिर ठेवून आकुलतारहित देहविसर्जन करण्याचा विधी मार्ग स्पष्ट करून सांगितला आहे. या 10 प्रकीर्णकाशिवाय इतर अनेक प्रकीर्णकांची रचना झाली. यात ऋषीभाषित, तीर्थोद्गार, अजीवकल्प, सिद्धपाहुड, आराधना पताका, दीपसागर प्रज्ञप्ती, ज्योतिषकरंडक, अंगविद्या, योपिहुड इत्यादी प्रमुख प्रकीर्णके आहेत.